हिस्टॉरिकल मेथड आहे त्या मेथडचा त्या टेक्निकचा वापर करून हे भाषण कशा पद्धतीने इंग्रजीमध्ये देता येईल ते पाहूया. पहा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करणारं भाषण. पहा हे स्वागत करणारं भाषण अ वेलकम स्पीच. साठी फॉर प्रमुख पाहुणे द चीफ गेस्ट ऑफ द प्रोग्राम. पहा अ वेलकम स्पीच फॉर द चीफ गेस्ट ऑफ द प्रोग्राम. पहा पुन्हा एकदा अ वेलकम स्पीच फॉर द चीफ गेस्ट ऑफ द प्रोग्राम. ऑनरेबल ऑडियन्स अँड चीफ गेस्ट. ऑनरेबल ऑडियन्स अँड चीफ गेस्ट. आपल्या मंडळाने आज 10 वर्ष पूर्ण केलेले आहे. अगोदर वाक्याचा सब्जेक्ट करता शोधायचं. करता आहे आपलं मंडळ आवर क्लब. वाक्य शेवटी ल आहे त्याला पूर्ण केले आहेत आज झाले आहेत केले आहेत तर ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतं. आपण हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. पहा आवर क्लब हॅज पूर्ण करण्याचे तिसरं रूप आहे कंप्लीटेड 10 वर्षासाठी 10 इयर्स. पहा आवर क्लब हॅज कंप्लीटेड 10 इयर्स. आणि आज हा शब्द क्रिया विशेषण आहे वाक्यातला याचं स्थान निश्चित असतं. आपण याला सुरुवातीला किंवा शेवटी लिहू शकतो. टुडे आवर क्लब हॅज कंप्लीटेड 10 इयर्स. ते साजरं करण्यासाठी आज आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत. आपण सर्वजण वी ऑल वाक्य शेवटी ल आहे त्यानंतर ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतं. हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरतं. वी ऑल हॅव जमा होण्याचे तिसरं रूप आहे गॅदर्ड. येथे साठी हिअर हे क्रिया विशेषणाचं वाक्यातलं स्थान निश्चित नसतं. त्या साठी टू साजरे करण्यासाठी सेलिब्रेट आणि ते साठी इट. पहा टुडे वी ऑल हॅव गॅदर्ड हिअर टू सेलिब्रेट इट. पुढे आहे व्यासपीठावर येण्याची आपल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करायला मला आवडेल. या मलासाठी आय, या ईर साठी वुड, आवडण्याचं पहिलं रूप आहे लाईक आय वुड लाईक. या ला साठी टू विनंती करण्याचं पहिलं रूप आहे रिक्वेस्ट. आवर चीफ गेस्ट आपले प्रमुख पाहुणे. या ची साठी टू, येण्यासाठी कम, वर साठी ऑन, व्यासपीठ साठी स्टेज. पहा आय वुड लाईक टू रिक्वेस्ट आवर चीफ गेस्ट to come on the stage. आपले प्रमुख पाहुणे श्री M.P. पवार साहेब आहेत. या ठिकाणी सब्जेक्ट आहे आपले प्रमुख पाहुणे. आवर चीफ गेस्ट वाक्य शेवटी आहेत साठी इज आणि M.P. पवार. मिस्टर आवर चीफ गेस्ट इज मिस्टर M.P. पवार. आसन ग्रहण करण्याची मी त्यांना विनंती करतो. आय विनंती करतो, जातो, येतो, खातो, पितो आणि नंतर ते सिंपल प्रेझेंट टेन्स असतं. क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. आय रिक्वेस्ट हिम याची साठी टू आसन ग्रहण करणे टू हॅव अ सीट. पहा आय रिक्वेस्ट हिम टू हॅव अ सीट. कृपया टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. प्लीज स्वागत करावं. वेलकम हिम बाय क्लॅपिंग. पहा प्लीज वेलकम हिम बाय क्लॅपिंग. पुढे आहे ते सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ आहेत. ही इज अ वेल नोन एज्युकेशनलिस्ट. ही इज अ वेल नोन एज्युकेशनलिस्ट. पुणे विद्यापीठातून कला शाखेत श्री पवार यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं आहे. मिस्टर पवार हे या ठिकाणी सब्जेक्ट आहे. वाक्याऐवजी ल आहे आणि किती प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतं. आपण ह्या आणि त्याप्रमाणे स्वरूप वापरतो. मिस्टर पवार हॅज कंप्लीटेड पदवी व पदव्युत्तर शिक्षण. हिज ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन. हिज ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन इन आर्ट फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी. पहा ही हॅज कंप्लीटेड हिज ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन इन आर्ट फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी. त्यानंतर एका खाजगी शाळेत त्यांनी शिक्षकांची नोकरी स्वीकारली. After that, he स्वीकारली accepted a job of teacher at a private school. He accepted a job of a teacher at a private school. त्यानंतर त्यांनी गरीब मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. Later, he सुरुवात केली. स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे. स्टार्टेड सिंपल पास्ट टेन्स. ही स्टार्टेड टू पे अटेंशन
एज्युकेशन ऑफ अवर चिल्ड्रन. प्रगती शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. ही स्थापना करणे इस्टॅब्लिश्ड, सिंपल पास्ट टेन्स, इस्टॅब्लिश्ड प्रगती एज्युकेशन सोसायटी. ही इस्टॅब्लिश्ड प्रगती एज्युकेशन सोसायटी. त्यांना पुष्कळशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सब्जेक्ट एक पॅसिव्ह वाक्य आहे. ही या आहे साठी हॅज, इथं बी साठी स्वरूप येतं बीन, सन्मानित करणे ऑनर्ड. ही हॅज बीन ऑनर्ड with many awards. He has been honored. He has been awarded awards. आपल्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचं हजर राहणं आपल्या मंडळासाठी कौतुकास्पद आहे. इथे सब्जेक्ट इट इज प्राइड फॉर our club to have his presence here on the occasion of our 10th anniversary. Paha, it is pride for our club to have his presence here on the occasion of our 10th anniversary. Look here again. A welcome speech of the chief guest of the program. Honorable audience and chief guest, today our club has completed 10 years. We all have gathered here to celebrate it. I would like to request our chief guest to come on the stage. Our chief guest is Mr. M.P. Pawar. I request him to have a seat. Please welcome him by clapping. He is a famous educationalist. Mr. Pawar has completed his graduation and post-graduation in art from Pune University. He accepted a job of teacher at a private school. He started to pay attention to the education of poor children. After he established Pragati Education Society, he has been honored. He has been rewarded with many awards. It is pride for our club to have his presence on this occasion. Okay, thank you. अशा पद्धतीनं हे जे स्पीच चॅलेंज टू स्पीक इंग्लिश हे छोटंसं पुस्तक तुमच्यासमोर उपलब्ध आहे. त्याच्यातील भाषण, निबंध, पत्र सगळी जी काय अशा पद्धतीने तुझ्या डोळ्यासमोर मराठीमध्ये ठेवायची आणि त्या खाली जे अंक आहेत त्या अंकाकडे पाहत ते इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला तुम्हाला उशीर लागेल, पण वारंवार वाचनानंतर अगदी आपण ज्या स्पीडने बोलतो त्या स्पीडने जे सगळी भाषण, निबंध, पत्र सगळी जी काय हे अगदी बोलण्याच्या स्पीडने आपल्याला इंग्रजीमध्ये करता येतील. हेच भाषण अगदी आपल्याला किती मिनिटांमध्ये मी करू शकतो हे आपण पाहूया आणि तेवढ्या स्पीडमध्ये तुमच्याकडे होईल असा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. आपण वेळ लावूया, किती वेळेमध्ये ते होईल आपण ते पाहूया. लुक हिअर आणि तेवढ्याच वेळेस तुम्ही मर्यादा पाळण्याचा प्रयत्न करा. लुक हिअर, अ वेलकम स्पीच ऑफ द चीफ गेस्ट ऑफ द प्रोग्राम. Honorable audience and chief guest, today our club has completed 10 years. We all have gathered here to celebrate it. I would like to request our chief guest to come on the stage. Our chief guest is Mr. M.P. Pawar. I request him to have a seat. Please welcome him by clapping. He is a famous educationalist. Mr. Pawar has completed his graduation and post-graduation in art faculty from Pune University. After he accepted a job of teacher at a private school. After that, he started to pay attention to the education of poor children. He established a Pragati Education Society. He has been honored with many rewards. It is pride for our club to have his presence here on the occasion of our 10th anniversary. पहा, हे भाषण जे आहे हे बोलण्यासाठी मला 1 मिनिट 15 सेकंदाचा वेळ लागलेला आहे. तुम्हाला सुद्धा अगदी 1 मिनिट 15 सेकंदात माझ्यापेक्षा अगदी परिपूर्णपणे योग्य स्वरात, उच्चारात पुढच्यावर प्रभाव पडेल अशा पद्धतीने होईल इतपर्यंत इतक्या वेळा तुम्ही प्रयत्न करायचे
आणि अशा वारंवार प्रयत्नानंतर तुम्ही परफेक्टली इंग्रजी बोलू शकाल आणि अशा पद्धतीची पुन्हा भाषणं आम्ही कशा पद्धतीने सराव करायची, एकाच भाषणात आम्हाला इंग्रजी बोलता येईल का, किंवा आमची भाषण असतील तर त्याखाली नंबर कसे टाकायचे, हे प्रश्न तुमच्या डोक्यात निर्माण झाले असतील तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे पहा. या टेक्निकवर आधारित छोटंसं पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे ज्याचं नाव स्पीच चॅलेंज टू स्पीक इंग्लिश आहे. अशी कित्येक भाषणं, निबंध, पत्र, कथा, कित्येक भाषणं किंवा कित्येक संवाद त्या ठिकाणी दिलेले आहेत. ती सगळी मराठीतली आहेत आणि इंग्रजीतली आहेत. मराठी इंग्रजीतही नाही आहेत तर त्याखाली असे नंबर सुद्धा पूर्णपणे दिलेले आहेत आणि असे नंबर्स कुठल्याही वाक्याला कशा पद्धतीने टाकता येतील याचे नियम रूल सगळे या ठिकाणी दिलेले आहेत. या पुस्तकाच्या वाचन वारंवार तुम्हाला करायचं आहे आणि आपली स्पीड तुम्हाला तपासायची आहे. अशा वारंवार 15-20 दिवसाच्या प्रयत्नानंतर अगदी तुम्ही कुठलंही वाक्य इंग्रजीमध्ये बोलू शकाल. तुमच्या डोक्यात प्रश्न असेल की हे पुस्तक मला कशा पद्धतीने मिळू शकेल तर त्यासाठी एक सोपी प्रक्रिया आहे. आमचं जे मोबाईल नंबर आहे 8983006177 या नंबरवरती तुमचं नाव आणि ॲड्रेस आम्हाला पाठवायचं आहे. तुमचा SMS आम्हाला भेटल्यानंतर पोस्टाद्वारे आम्ही तुम्हाला हे पुस्तक पाठवून देऊ. तुम्हाला हे पुस्तक पोस्टमनने आणून दिल्यानंतर त्या पोस्टमनकडे तुम्हाला 200 रुपये द्यायचे आणि या पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर त्या इतक्या सोप्या सुविधेचा फायदा घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.